शुभ सकाळ. आता मी उठली आहे आणि बाहेर पडतोय रिमझिम पाऊस. आणि आज आहे आपला सगळ्यांचा आवडता रविवार. आता मी फ्रेश होऊन माझी तयारी करते. घरातले सगळे उठलेत, तर आता मी माझी तयारी करून जाणार आहे नाश्ता बनवायला. नाश्त्यामध्ये बनवते मी उपमा. उपम्याची रेसिपी मी यूट्यूब चॅनलवरती दिली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि उपमा खायला कुणाकुणाला आवडत असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता माझा मोरिया उठला आहे, फ्रेश होऊन करतोय नाश्ता. संडे म्हटलं की आपले नॉनव्हेज लवरसाठी असतो खास, म्हणून आज मी चालले खाली जाऊन घेऊन आले मी चिकन. आणि येताना मोरियासाठी घेतली पेप्सी. ही पेप्सी लहान असताना कोणी खाल्ले. आता मी आले घरी आणि चला आता करूया आपल्या दुपारच्या जेवणाची सुरुवात. जेवणामध्ये बनवते मी झणझणीत चिकन रस्सा. त्यासाठी कांदा बारीक कापून घेतला आहे. चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. कुकरमध्ये तेल टाकते, त्यामध्ये चिरलेला बारीक कांदा, हळद, चिकन, पाणी आणि मीठ टाकून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या वाजवून घ्यायच्या. दुसऱ्या साईडला मी मसाल्याची तयारी करते. कांदा, खोबरं, लसूण, धने, अद्रक हे सर्व भाजून त्याची पेस्ट करून घेतली आहे. इकडे कुकरच्या शिट्ट्या तर झाल्या आहेत. बघा किती चिकन मस्त शिजलं आहे. याला आम्ही अळणी बोलतो. आता आमचा मोरिया तर तिखट खात नाही, म्हणून त्याच्यासाठी थोडं साईडला आम्ही काढून ठेवतो. आता कढईमध्ये तेल, मसाला, खोबरं लसूणची पेस्ट, चिकन मसाला, गरम मसाला, शिजवलेलं चिकन, मीठ टाकून चिकन चांगलं शिजवून घ्या. एका साईडला मी बनवते गरमागरम भाकरी. आज बघा जेवणामध्ये काय, भाकरी, मच्छी, चिकनचा रस्सा आणि भात. माझं तर जेवण झालं आहे. मोरिया करतोय मस्ती. माझं तर असा होता आजचा बेत. तुमचा काय होता हे मला नक्की सांगा. चला बाय बाय.